2026 मध्ये एक विलक्षण योग जुळून आला आहे. श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही पवित्र दिवस एकाच दिवशी म्हणजे सोमवार 17 ऑगस्ट रोजी आले आहेत. मान्यतेनुसार असा दुर्मिळ संयोग सुमारे 23 वर्षानंतर बनत आहे. महादेवांचा अत्यंत प्रिय सोमवार आणि नागदेवताच्या पूजेचा पवित्र दिवस एकत्र आल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटीने वाढतं. पण अनेकांच्या मनात प्रश्न असा आहे की या दिवशी आधी नागपंचमीची पूजा करावी की महादेवाची? पूजा कोणत्या वेळी करावी? प्रदोष काळ काय असणार आहे व शिवलिंगावर काय अर्पण करावे? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती या एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्रावण महिना हा भगवान शिवाला अत्यंत प्रिय मानला जातो व त्यातील पहिला सोमवार हा विशेष मंगलकारी मानला जातो व याच दिवशी नागपंचमी आल्याने शिव आणि वासुकी नाग या दोघांची संयुक्त उपासना करण्याची संधी मिळते. पुराणानुसार भगवान शिवांच्या गळ्यात वासुकी नाग विराजमान आहेत. त्यामुळे नागपूजा आणि शिवपूजा या एकमेकांशी अत्यंत जवळच्या मानल्या जातात. प्रत्येक वर्षी नागपंचमी हा सण श्रावण मासातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला केला जातो. कारण ज्या दिवशी यमुना नदीत कालिया नागाचा पराभव करून श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा. तेव्हापासून ही तिथी नागपंचमी म्हणून साजरी केली जाते. यंदा पंचमी तिथी ही रविवार 16 ऑगस्टला संध्याकाळी 4:53 सुरू होईल तर 17 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजता संपेल. उदय तिथीनुसार पहिला श्रावण सोमवार व नागपंचमी हा सोमवार 17 ऑगस्ट रोजी असेल. तर या दिवशी पूजेसाठी शुभमुहूर्त हा सकाळी 6:04 पासून ते 8:39 राहील. तर प्रदोष काळ हा संध्याकाळी 5:59 पासून ते 7:29 असेल. सकाळच्या शुभ वेळेत आपण आधी महादेवांची आणि त्यानंतर नागदेवतेची पूजा करू शकता. या सोमवारचा शुभयोगात जलाभिषेक, रुद्राभिषेक, कालसर्प दोष, नागदोष, राहू आणि केतू दोष निवारणासंबंधी उपाय केल्यास विशेष फलप्राप्ती होते. ज्यांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे किंवा राहू केतू या अशुभ ग्रहांची समस्या आहे त्यांनी या दिवशी नागदेवाची विशेष पूजा केल्यास शुभ फळाची प्राप्ती होते. अनेकदा कालसर्प दोष असलेल्या व्यक्तींना नोकरीत अपयश येतं व त्यांना अनेकदा कर्ज घ्यावे लागते. जर कुंडलीत कालसर्प योग असेल तर ओम नागदेवता भ्यो नमः या मंत्राचा सतत जप करत पूजा करावी व या दिवशी विशेष करून मंदिरात शिवलिंगाला चांदीचा सर्प अर्पण करण्याची प्रथा देखील आहे. असे मानले जाते की यामुळे कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते व त्या दोषाचा थोडाफार त्रास देखील कमी होतो.